नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। तर खाजगी शाळांसाठी सुधारित आकृतीबंध लागू अशा प्रकारची बातमी तुम्ही वाचली असेल किंवा ऐकली असेल। तर राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्यात आला असून तसा आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने सोमवारी काढला आहे। राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निकषाच्या अनुषंगाने या कर्मचाऱ्यांची पदे निश्चित करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नियुक्ती करण्यात आली होती। त्यामध्ये लोकप्रतिनिधी व विविध संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता। या समितीने 31 जुलै 2015 रोजी आपला अहवाल शासनाला दिला। त्यामध्ये शिफारसी सुचवण्यात आल्या। त्यानुसार शिक्षकेतर पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याचा निर्णय 13 नोव्हेंबर 2011च्या बैठकीत घेण्यात आला होता। त्यानुसार राज्यातील खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध लागू करण्यात आला आहे। त्यानुसार 5वी ते 12वी पर्यंत 500 पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये एक कनिष्ठ लिपिक, 501 ते 1000 विद्यार्थी संख्येपर्यंतच्या शाळेमध्ये एक कनिष्ठ एक वरिष्ठ लिपिक, त्याचबरोबर 1001 ते 1600 पर्यंतच्या शाळेत 2 कनिष्ठ व 1 वरिष्ठ लिपिक, तसेच 1601 ते 2200 विद्यार्थी संख्येच्या शाळेमध्ये 2 कनिष्ठ व 1 वरिष्ठ तसेच 1 मुख्य लिपिक राहील। 2201 ते 2800 विद्यार्थी संख्येपर्यंतच्या शाळेत 3 कनिष्ठ लिपिक, 1 वरिष्ठ व 1 मुख्य लिपिकास मंजुरी देण्यात आली आहे। 2800 पेक्षा जास्त व त्यापुढील प्रत्येक 600 विद्यार्थ्यांमागे 4 कनिष्ठ, 2 वरिष्ठ, 2 मुख्य लिपिक राहणार आहेत। सध्या राज्यामध्ये 17,695 कनिष्ठ, 4,912 वरिष्ठ व 926 मुख्य लिपिक कार्यरत आहेत। याशिवाय अधीक्षक पदही राहणार आहे। तसेच 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी एक पूर्णवेळ ग्रंथपाल पद कार्यरत राहणार आहे। अशी राज्यात 2018 पदे सध्या कार्यरत आहेत। अर्धवेळ ग्रंथपाल पदावर 1600 कर्मचारी कार्यरत असून ते कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर सदरील पदे व्यपगत होणार आहेत। त्यामुळे ग्रंथपाल पदाचा संवर्ग मृत संवर्ग असल्याचे नवीन पद भरती अथवा निर्मिती करू नये असा शाळांना इशारा देण्यात आला आहे। प्रयोगशाळा सहाय्यकाची 9वी ते 10वीच्या 201 ते 700 विद्यार्थ्यांसाठी एक पद मंजूर असून अशी राज्यात 4048 मंजूर आहेत। 701 ते 1500 विद्यार्थी संख्येसाठी एक पद मंजूर असून अशी राज्यामध्ये 610 पदे कार्यरत आहेत। 1500 पेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या शाळेत एक पद अधीक्षक पद मंजूर असून अशी एकूण 27 पदे राज्यात मंजूर आहेत। उच्च माध्यमिक शास्त्र शाखा भौतिकशास्त्र यासाठी एक अतिरिक्त प्रयोगशाळा सहाय्यक मंजूर असून अशी राज्यात 1020 पदे कार्यरत आहेत। जीवशास्त्रासाठी एक अतिरिक्त प्रयोगशाळा सहाय्यकाचे पद मंजूर असून यासाठीची 1020 पदे मंजूर आहेत। नवीन भरतीबाबत आपण पाहू। नव्या सुधारित आकृतीबंधामध्ये नवीन पदभरतीला खो देण्यात आला आहे। त्यामध्ये अधीक्षक पदावर कार्यरत राज्यातील 19 कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर सदरची पदे व्यपगत होणार आहेत। या पदावर नवीन भरती करू नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत। विशेष म्हणजे अर्धवेळ ग्रंथपाल असलेले सध्याचे 1600 कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ती पदेही व्यपगत होणार असून त्या पदावर नव्याने भरती करू नये असे स्पष्ट निर्देश आहेत। कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर अतिरिक्त ठरलेली पदे आपोआप व्यपगत होतील असे या आदेशात नमूद केल्याचे खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये यापुढे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नवीन भरती होणे अवघड झाले आहे। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा पदांसंदर्भातील आकृतीबंध मात्र शिक्षण विभाग नंतर जाहीर करेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही बातमी होती आणि ही बातमी हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा
आणि बाजूला जी घंटी दिसते आहे तिला सुद्धा एकदा प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळून जाईल। आणि अजूनही माझं चॅनल आपण सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज जो मराठी लाईव्हचा लोगो दिसतो आहे त्याला एकदा प्रेस करा, दाबा, माझं चॅनल सबस्क्राइब होऊन जाईल। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।